आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। भाजप आमदार मंगेश चव्हाण हे सुद्धा श्रीनगरकडे आता रवाना झालेत। एकूण एका नागरिकाला परत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय। मंगेश चव्हाण यांच्याकडून या संदर्भातला विश्वासही व्यक्त करण्यात आलाय। पर्यटकांचा एक श्रीनगर मधला आणि जम्मू काश्मीर मधला व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता। त्यानंतर त्यांना घेऊन येण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी जाताय, काय प्रतिक्रिया, काय सांगाल? गिरीश भाऊ पण कालच तिकडे गेलेले आहेत। तिथल्या सगळ्या लोकांना आपण तिथे धीरही दिला। विमानाची तिकीट एकाच वेळेस सगळे पर्यटक बाहेर निघत असल्यामुळे तिथं विमान उपलब्धता, तिथली फ्लाईटची फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे जरा थोड्या काही अडचणी आहेत आणि मला असं वाटतं की तिथं जाऊन त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन येण्यासाठीच मी तिथे चाललोय। मुख्यमंत्री महोदय स्वतः यावर लक्ष घालून आहेत। आता तिथं असलेली सगळी लोक आणि फ्लाईट किती उपलब्ध करून द्यावं लागतील, किती अजून फेऱ्या वाढवायची गरज आहे, ते एकंदरीत सगळा आता आढावा घेऊन जेवढ्या लोकांना आणण्यासाठी जेवढ्या फ्लाईटची गरज असेल तेवढ्या फ्लाईट सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतील आणि तिथल्या सगळ्या लोकांना शेवटपर्यंत आणण्यावर सरकार कटिबद्ध आहे। शेवटचा अगदी एकूण एक माणूस महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही तिथं शेवटपर्यंत तिथं थांबणार आहेत। शेवटचा पर्यटक महाराष्ट्रामध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी राहू आणि सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी प्रतिक्रिया जी आहे ते आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेली आहे। कॅमेरामन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी।